दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी जिल्हा मासिक चर्चासत्र नेवासा येथे संपन्न झाले। या चर्चासत्राच्या वेळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी याच्यामध्ये नेवासा तालुक्यातील खुपटी येथील जगदीश चौधरी यांच्या 10 ड्रम थेअरी तसेच ऑटोमॅटिक स्लरी युनिट व कांदा पीक, केळी पीक या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या। यामध्ये त्यांनी जगदीश चौधरी तसेच कृषी पदवीधर युवा शेतकरी प्रवीण कुरे यांच्याशी भेटीगुज साधली। यावेळी युवा शेतकरी प्रवीण कुरे यांनी 10 ड्रम थेअरी त्याचप्रमाणे या ठिकाणी होत असलेल्या विविध प्रयोगांची माहिती संबंधित अधिकारी यांना दिली। यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे श्री कौशिक सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। सोबत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे काही त्रुटी उणिवा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे श्री आत्तार साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। उपस्थितांना माहिती व त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी गावामध्ये तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीनं होणाऱ्या केळी एक्सपोर्ट बाबत श्री प्रवीण कुरे यांनी माहिती दिली। तसेच 2 वर्षापूर्वी केलेला एक्सपोर्ट व या वर्षीचे नियोजित एक्सपोर्ट याबाबत त्यांनी मान्यवरांना माहिती दिली। त्याचप्रमाणे इतर स्लरी युनिट व त्याची माहिती उपस्थितांना दिली। रासायनिक पण वापरतो पुढचा पार्ट किती आलाय हा डिकंपोजर आणि 8 नंबर दुसऱ्या दिवशी एवढा बुधा रेस होते आणि म्हणजे पूर्ण चिलेटिंग होऊन मग प्लॉटला देतो 50% जास्त खर्च कमी झाला स्टोर झाला दुसऱ्याच वर्ष झालं बरोबर डिकंपोजर 5 वर्ष दुकानात जात नाही कृषी सेवा आम्ही वेळ लागेल थोडासा जाण्याचं तयार झालं काय झालं ऊस आणि पेस्टिसाइडचे 3 बॅरल पेस्टिसाइडचे बनवले ऑर्गॅनिक औषध जे हो डिकंपोजर केळीचे केळी मॉडेल आहे का डिकंपोजर लॅटरल काढून आणि ते बनाना शेडर पण वापरतात शेडर वापरतात हां शेडर वापरतात आता यावेळेस आलं 3 वेळेस ठेवलेलं होतं आताही 55 टनांनी पण काढल्यानंतर त्या हार्वेस्टरमध्ये ट्रॅक्टर चालत नाही रेग्युलर प्लॉट आज याच्या प्लॉटमध्ये गेले एकदम कॉम्प्लेक्स आलाय एकदम चांगला
यावेळी जगदीश चौधरी यांच्या कांदा प्रक्षेत्रावरही उपस्थित मान्यवरांनी भेट दिली व कांदा लागवडीची पद्धती त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता याबाबत पाहणी केली. तसेच त्यांचं कौतुकही त्या ठिकाणी यांनी केलं. झुंजार होनी ललकार आसमानाला. तदनंतर ऑटोमॅटिक फर्टिगेशन व सिंचन प्रकल्प याला भेट दिली व या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी वर्गाने या ठिकाणी फोटो काढले. त्यानंतर पुढचा प्रवास श्री मोहन गंगाधर तुवर कृषीभूषण शेतकरी यांच्याकडे पाचेगाव येथील सेंद्रिय गुळ प्रकल्प या ठिकाणी भेट देण्यासाठी निघाले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री मोहन गंगाधर तुवर यांना कृषीभूषण आत्ताच गौरवण्यात आले. त्यांचं गुळाचं घुरा याचं उत्पादनाचं काम चालू होतं. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी भेट दिली, त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्यांचा इतिहास त्याचप्रमाणे त्यांचे भविष्यातील वाटचाल याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यांच्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या सगळ्यांशी उपस्थित मान्यवरांनी हितगुज साधली. त्याचबरोबर गुळ, काकवी याचाही आस्वाद या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी घेतला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पुढचा प्रवास त्यानंतर दुपारी गुरुकृपा हुरडा पार्टी नेवासा फाटा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांनी भेट दिली व या ठिकाणी स्वादिष्ट हुरडा पार्टीचं आणि चुलीवरची गरम भाकर, हुरडा, रेवडी, गुडशेव, मिरचीचा ठेचा, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. हे करत असताना तालुक्यातील सकाळपासून बघितलेले सगळे प्रकल्प याविषयी त्यांनी चर्चा केली. त्याविषयी त्यांनी तालुक्यातील अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांचं कौतुक केलं आणि याचप्रमाणे अजूनही नाविन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी आपण कराव्यात यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी लाईव गरम ज्वारीचा हुरडा या ठिकाणी चुलीवरचा त्याचा आस्वाद सर्व मान्यवरांनी घेतला. ती करण्याची पद्धती तसेच त्याचे आयोजक यांच्याशी ते विचारविनिमय त्यांनी केला. याची पद्धती, येणारा रिसोर्स, येणारा मटेरियल याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच सकाळपासून आभार प्रदर्शन सर्व तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे साहेब यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणे या प्रकल्पांची पाहणी केली, याची माहिती घेतली, वस्तुस्थिती जाणून घेतली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांची हितगुज केली. याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे साहेब, त्याचप्रमाणे KVKचे मुख्य शास्त्रज्ञ श्री डॉक्टर कौशिक सर, विद्यापीठाचे डॉक्टर अतार सर, त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर श्री विलासराव गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व तालुका कृषी अधिकारी यांना त्यांचे आभार तालुका कृषी अधिकारी श्री हिरवे साहेब यांनी मानले. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी विलासराव गायकवाड साहेब यांनीही झालेल्या कामाचं या ठिकाणी कौतुक केलं. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी म्हणून अमरदीप शेतकरी उत्पादक कंपनी दुकानाचे अध्यक्ष
श्री अभिजित लुनिया यांनी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी श्री सुधाकरजी बोराळे साहेब यांचा तालुक्यातील चांगले नाविन्यपूर्ण स्वयंपाक आपल्याला दाखवले आणि खूप सुंदर आपल्याला जेवण दिलं मोठ्या पार्टीचे. आपल्या सर्व टीमच्या वतीने सुद्धा त्यांचे आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद. झुंजार होनी ललकार आसमानाला हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. धन्यवाद.